आणि यानंतर एक मोठी बातमी बघूयात। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितमुळे महाविकास आघाडीच्या 20 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय। त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 8, काँग्रेसच्या 6, ठाकरे सेनेच्या 6 तर एमआयएमच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणीच्या लाटेत देखील लोकसभेला मिळालेल्या मतांचा वाटा राखण्यामध्ये वंचित आघाडी यशस्वी ठरली आहे। आंबेडकरांच्या वंचितला एकूण 3.1% मतं मिळाली आहे, तर लोकसभा निवडणुकीत 3.6% इतकी मतं मिळालेली होती। तर वंचितमुळे कोणत्या पक्षाला कुठे नेमका फटका बसला बघूयात। सध्या आपण बघू शकतो वंचितमुळे संदीप नाईक यांना बेलापूरमध्ये फटका बसलाय, गंगापूरमध्ये सतीश चव्हाण तर घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांना सुद्धा फटका बसला असल्याचं पाहायला मिळतंय। तर परांडामध्ये राहुल मोठे, सिंदखेड राजा या ठिकाणी राजेंद्र शिंगणे आणि अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद यांना सुद्धा फटका बसलेला आहे। राळेगाव या मतदारसंघामध्ये वसंत पुरके, खामगावमध्ये दिलीप सानंद आणि लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांना सुद्धा वंचितचाच फटका बसलाय। औरंगाबाद पूर्वमध्ये अतुल सावे, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे आणि गंगापूरमध्ये प्रशांत बंब यांना सुद्धा वंचित चा कुणाला नेमका फायदा झाला आपण बघतोय। जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर, खामगावमध्ये आकाश पुणकर आणि लातूर ग्रामीणमध्ये रमेश कराड वंचितमुळे भाजपला खरं तर फायदा झालेला आहे। बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड आणि परांडामध्ये तानाजी सावंत यांना सुद्धा काहीसा फायदा झाला असल्याचं पाहायला मिळतंय।